नमस्कार मंडळी. तर अचानक निघालो होतो गावी. काही ड्रोन शूट घ्यायचे होते, मित्रसोबत होते. हा बघा ड्रोन कसा उडवला आम्ही. आणि नुकताच भाऊ आला होता अमरनाथ यात्रेवरून, तो पण देखील आमच्यासोबत आला. बऱ्याच दिवसाची सुट्टी घेतली होती त्यांनी, सोबतच म्हटला येऊ. आणि कसा ड्रोनकडे बघतोय पहा. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे आपले नागमोडी वळणाचे रस्ते अतिशय सुंदर. कधीही कंटाळा आला तर या रस्त्यावरनं एक लॉंग ट्रिपला जाऊन त्यानंतर गाडीचा आनंद घेत घेत मस्त गाणी ऐकत ऐकत पुढे निघालो. त्याच्यानंतर आपल्या सिक्रेट पॉईंटला आम्ही गेलो होतो. तिथे जाण्याचा रस्ता अतिशय सुंदर ठिकाण आहे. सिक्रेट पॉईंटला तुम्ही गेलात पाहू शकता. खूप असं एन्जॉय करणारं ठिकाण आहे आणि खूप सुंदर निळसर पाणी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मस्त आंघोळीचा आस्वाद घेऊ शकता, उडी टाकू शकता. पण त्याच्यानंतर काही ड्रोननी शूट केलेले आमचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू शकता मस्तपैकी. त्याच्यानंतर मग काय, गावामध्ये ड्रोन सोडलं, ड्रोन उडलं. ड्रोननी गावचे व्हिडिओ घ्यायचे होते, ते काही व्हिडिओ ॲड केलेत काही दुसऱ्या रील्समध्ये. खूप सुंदर असं वातावरण पावसामध्ये, त्याच्यामुळे खूप चांगले व्हिडिओ येतात. नंतर यांचा पेरू काढण्याचा मूड झाला. मग एक पेरू इथे, एक पेरू तिथे करता करता पप्प्यादादा आणि बाबूदादांनी 2 पेरू तर पहिलेच काढले होते, पण त्यांचं काय मन राहत नाही. मग पुन्हा त्यांनी झाडावर पप्प्यादाला चढवलं आणि पप्प्यादादा झाडावर चढला. तसेच त्यांनी त्या ठिकाणून 2-4 पेरू, 5-7 पेरू अजून. तिथून आम्ही पुढे निघालो आमच्या बाळकृष्ण अण्णांना बघायला. त्यांची तब्येत ठीक नव्हती, अतिशय थकलेले आहेत ते. त्याच्यामुळे त्यांना हसवत हसवत राहण्यासाठी संपूर्ण टीम, विनोद माडिक असेल, त्यांचे मित्र गणेशदादा, पप्प्यादादा आणि आम्ही सर्व एकत्र भावंड त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना बघण्यासाठी गेलो. शांताराम अण्णांच्या जवळ त्यांना घेऊन आलो. आमची बहीण देखील त्या ठिकाणी होते, आमची काकी होती. तिथे बाळकृष्ण अण्णांना भेटलो. त्याच्यानंतर पप्प्यादादा मस्तपैकी एन्जॉय करत होता. त्यांना हसवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो, ते हसले देखील आणि खूप बरं वाटलं त्यांना एकत्र पाहून. 2 भावांना एकत्र केलं आणि त्या ठिकाणी एक सुंदर असं गाणं पण म्हटलं आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि हसत हसत खेळत राहा. आपल्या गावी एकटे एकटे जे राहिलेले असतात त्यांना खूप कंटाळा येतो. त्या काही आजारी लोक असतात, त्यांना जाऊन भेट द्या गावामध्ये. नक्कीच भेटल्यानंतर त्यांना देखील बरं वाटेल. त्यांना खूप छान वाटलं आणि त्यांना बरंचसं हसवलं. काही ॲक्टिंग केली पप्प्यादाने. त्याच्यानंतर खूप बरं वाटलं. मग आपल्या गणेश कोंडीत गेलो. प्रत्येकजवळ एक कोंडी असते, त्या कोंडीमध्ये बघ अशी धमाल केलेली आहे. सर्व भावंड एकत्र येऊन मजेशीर नाचलो, आनंद घेतला. त्याच्यानंतर काय, मग उड्या. पाणी पण मस्त, पाऊस थांबला होता, कोकणाचा जोरदार पाऊस पडून. तर मस्तपैकी एकदम शुभ्र पाणी, एकदम दुधासारखं सफेद वाहत होतं. त्यामध्ये खूप एन्जॉय केला. जेवण पण त्याच ठिकाणी केलं. अतिशय सुंदर ठिकाण आहे, आमच्या गावाजवळच आहे. त्याची आम्ही खूप काळजी घेतो. तिथे कचरा, स्वच्छता कंटिन्यू ठेवत असतो. नंतर मग उड्या मारल्या, जुन्या आठवणी. पप्प्यादाने बॅक जंप, बाबूदादाची जंप बघा. अशा ह्या जुन्या सगळे नदीवर पोहणारे खेळाडू आहेत आणि क्रिकेटर देखील आहेत. त्यांनी एकेकाची जंप सुरू झाली. त्यांचे काही मित्र होते. हे पोलीसवाले आमच्या दरोगाजींनी कशी उडी टाकली बघा. त्याच्यानंतर आमचा सर्वांचा आवडता ॲक्टर गणेशदादाची उडी बघा. सुंदर अशी उडी टाकली. मग निघायचा वेळ झाला. मग गाणं एक लास्ट म्हटलं, चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना. अण्णांना पण जरा बरं वाटलं. कोणीतरी त्यांना त्यांची मुलं भेटायला आली आणि अण्णांना म्हटलं, तुम्ही लवकर बरे व्हाल, ठणठणीत व्हाल. आई सोमजाईचा आशीर्वाद पाठीशी आहे. हसत खेळत आपण राहूया आणि असंच जीवन जगूया. हा एक ब्लॉग तुमच्यासाठी छोटा बनवलेला